नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते। आणि आजचा एक नवीन विषय तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे। त्या विषयाला सुरुवात करते। आपला आजचा विषय आहे की लग्न कार्यामध्ये जर का काही अडथळे येत असेल, मुलगा मुलगी दोघंही अगदी सुयोग्य असतील, त्यांच्या कुंडलीमध्ये काही त्रास नसेल किंवा कुठल्याही सगळ्या बाबतीत ते अगदी परिपूर्ण असतील, पण तरीही देखील घरापर्यंत स्थळ येत नसतील, आलेले स्थळ येऊन त्यावर पुढची बोलणी होत नसेल, थोडक्यात मुला मुलींचं विवाह कुठल्या ना कुठल्या कारणाने जुळत नसेल, तर त्यावर एक खूप छान सोपा उपाय आणि एक सेवा म्हणजे तोडगा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गात सांगितला गेलेला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। हा उपाय मुलाचं लग्न होण्यासाठी किंवा मुलीचं लग्न म्हणजे दोघा मुला मुलींच्या लग्नासाठी तुम्ही करू शकता। म्हणजे मुलासाठी देखील केलेला चालतो आणि मुलीसाठी केलेला देखील चालतो। दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय कोणी करावा। हा उपाय समजा आपल्या घरामध्ये विवाह योग्य मुलगी असेल आणि तिचं लग्न जुळत नसेल, तर आईने केला तरी चालेल, आईने केलेला अतिशय अतिउत्तम, त्या स्वतः त्या मुलीने केला तरी चालेल किंवा वडिलांनी केला तरी चालेल। थोडक्यात घरामध्ये त्या मुलीसाठी तो उपाय कोणीही केला म्हणजे जो त्या घरामध्ये राहतो तरी चालेल। आणि हा उपाय कसा काय करायचा आहे हे आपण जाणून घेऊया। तर आपल्याला ही सेवा करायची आहे 51 दिवस, कंटिन्यू 51 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक चांदीची वाटी घ्यायची। चांदीची वाटी नसेल हरकत नाही, चांदीच्या वाटीऐवजी तुम्ही काचेची वाटी घेऊ शकता। एक तर चांदीची वाटी घ्या किंवा काचेची वाटी घ्या, स्टीलची, पितळची वगैरे इतर दुसऱ्या कुठल्याही चालणार नाही, फक्त चांदीची वाटी आणि किंवा काचेची वाटी या दोनपैकी जी तुम्हाला तुमच्याकडे असेल ती घ्यायची। त्या समजा आता आपण काचेची वाटी घेतली, तर त्या काचेच्या वाटीमध्ये आपल्याला मुठभर अखंड तांदूळ म्हणजे मुठभर तांदूळ घ्यायचे। सहसा तांदूळ चांगले घ्यायचे, जे असे तुटलेले वगैरे असे बारीक असतील असे घ्यायचे नाही, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ घ्यायचे। मुठभर तांदूळ त्या वाटीमध्ये टाकायचं। त्या तांदळावर चिमूटभर, अगदी चिमूटभर हळद टाकायची आणि एक अखंड असा हळकुंड त्या वाटीमध्ये टाकायचा। हळकुंड किडलेला नसावा आणि त्याला आपण पाहतो, आपण हळकुंड जे पूजेमध्ये घेतो आपण त्याला बाजूनी जी त्याला थोडे थोडे असे आपण लेकुरबाळी हळकुंड म्हणतो त्याला, बाजूने छोटे छोटे कोंब फुटलेले असतात त्या हळकुंडीला, असा हळकुंड घ्यायचा। अगदी सलग सरळ हळकुंड घ्यायचा नाही आणि विशेष म्हणजे कुठलाही कीड लागलेला हळकुंड आपल्याला घ्यायचा नाही। तर काचेच्या वाटीमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ, चिमूटभर हळद आणि अख्खा स्वच्छ असा अखंड कीड न लागलेला हळकुंड घ्यायचा आहे। आणि ही वाटी आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या घराचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने, एक तर तुम्ही डाव्या बाजूने ठेवा किंवा उजव्या बाजूने ठेवा, तुम्हाला जी बाजू सोयीस्कर होईल त्या बाजूने तुम्हाला ती वाटी तिथे दाराच्या प्रवेशद्वाराच्या आतमधल्या बाजूने ठेवायचं आहे। आणि ती वाटी तुम्हाला सतत 51 दिवस ती वाटी तिथेच ठेवायची आहे। आणि ती वाटी आपल्याला तिथे ठेवल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही पहिल्या दिवशी ती वाटी तिथे ठेवाल, तर त्या वाटीचं पहिले पूजन करायचं, हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून, आणि आपली मनोकामना बोलून दाखवायची। त्यानंतर दररोज सतत 51 दिवस खंड न पडता त्या वाटीजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अखंड। ही सेवा तुम्ही कंटिन्यू 51 दिवस करा। या सेवेमुळे आपला जे मुलं आहेत, जे विवाह योग्य मुलं आहेत, ज्यांचं लग्न जुळत नाही, त्यांचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि शुक्र ग्रहाची दृष्टी या गुरुग्रहावर पडते आणि गुरु आणि शुक्र ग्रहाचा ज्यावेळेस मिलाप होतो त्यावेळेस लग्नाचे योग सहज जुळून येतात। आपल्याला माहिती आहे की शुक्र जर कुंडलीमध्ये प्रबळ असेल तर लग्नाचे योग छान जुळून येतात, योग्य जोडीदार मिळतो। आणि हा जर उपाय केला तर तुम्हाला जसा आवश्यक वाटत असेल, जसा सुयोग्य जोडीदार मिळण्यास या उपायामुळे मदत होते। आता ही माहिती इंद्रकुंडली चरक संहिता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला मी संदर्भ देखील या पुस्तकाचा सांगितला आहे। इंद्रकुंडली चरक संहिता जर तुमच्या कोणाकडे असेल तर तुम्ही नक्की हा संदर्भ त्यात चेक करा। तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे। जर तुम्ही या समस्येमधून जात असाल तर नक्की हा उपाय करा। आणि
आपल्या घरामध्ये विवाहाचे मंगल योग सहज जुळून आणा। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।